अकोल्यातील आरोग्य विभागाच्या 2024च्या सरळ सेवा भरती घोटाळ्यात आता नवीन व गंभीर आरोप समोर आले आहेत। शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ता फैजान मिर्झा यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यावर NHMच्या 5 अधिकाऱ्यांची बेकायदेशीर बदली केल्याचा आरोप केला आहे। अकोला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना कोणतेही अधिकार नसताना NHMच्या 5 अधिकाऱ्यांची बेकायदेशीररित्या बदली केल्याचा आरोप फैजान मिर्झा यांनी लावलाय। शासनानं बदलीवर बंदी घातली असताना आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी या बदल्या केल्याचा आरोप मिर्झा यांनी केला। अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी असल्याचा कारण देत खोटा अहवाल सादर करून बदली करण्यात आली असून सादर केलेल्या अहवालात एकाच व्यक्तीनं सुमारे 20 जणांच्या स्वाक्षऱ्या केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलाय। त्याचे पुरावे सुद्धा मिर्झा यांनी सादर केले आहेत। आरोग्य अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील स्वाक्षरींची फॉरेन्सिक चाचणी करावी, स्वाक्षरी केलेल्या व्यक्तींनीच या स्वाक्षऱ्या केल्या आहेत का याची चौकशी करावी अशी मागणी मिर्झा यांनी केली। हल्ली अधिवेशन सुरू असून या गंभीर प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची विनंती मिर्झा यांनी केली आहे। जिल्हा परिषद अकोल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री बळीराम गाढवे यांनी आपल्या अंतर्गत मध्ये NHMचे जे कर्मचारी आहेत त्यांची बेकायदेशीररित्या बदली केलेली आहे। ज्या बदलीबाबत त्यांना पॉवर्स नाही, शासनाकडून परवानगी नाही, शासनाने बंदी घातलेली आहे ज्या बदलीबाबत, त्यामध्ये त्यांनी बदली केली आणि बदलीचं कारण दाखवलं की कंप्लेंट्स होते म्हणून बदली केली 5 अधिकाऱ्यांबाबत। आणि ज्यावेळेस त्यांनी चौकशी अहवाल शासनाला सादर केला तर त्या चौकशी अहवालामध्ये अशा प्रकारचे बोगस बनावटी सह्या आणि एकाच हँडरायटिंग मध्ये एकाच पेनने लिहिलेले सगळे मसुदे शासनाला सबमिट केले। माझा हा थेट आरोप आहे की यांनी शासनाची बनावटी सह्या करून शासनाची फसवणूक केलेली आहे आणि या चौकशी अहवालाची शासनाने एकदा फॉरेन्सिक लॅब बेंगलोर मार्फत जांच करावी। तसेच या संपूर्ण प्रकरणी जे CHOंची साईन यांनी बनवून पाठवलेली आहे त्या सगळ्या CHOंना सुद्धा याविषयी त्यांची गवाही घेण्यात यावी की हे सही त्यांची आहे की नाही, सही मस्टर्डशी व्हेरीफाय करावी शासनाने। आणि माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आज तुम्ही विदर्भात येऊन अधिवेशन घेतात ते चांगली गोष्ट आहे। विदर्भात अधिवेशन तुम्ही घेतात तर विदर्भाच्या अन्याय झालेल्या लोकांवर तुम्ही न्याय द्या सरकार म्हणून। याकरिता तुम्ही तत्काळ स्वरूपी या डॉक्टर बळीराम गाढवे यांना निलंबित करा। NHM मध्ये 2023 ते आज पावेदर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना आलेल्या फंडची चौकशी करा।